होमिओपॅथीमध्ये याच्यावर फक्त आयबीएसच्या लक्षणांवर नाही तर आयबीएसच्या मूळ कारणावर उपचार केले जातो. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे नक्सवोमिका. जेव्हा मानसिक ताणतणाव यामुळे हा प्रॉब्लेम होतो त्यावेळी नक्सवोमिका हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे लायकोपोडियम. जेव्हा पेशंटमध्ये गॅसेस खूप जास्त असतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, त्यावेळी लायकोपोडियम हे औषध आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे ॲलोज. जेव्हा सकाळी उठल्या उठल्या जास्त प्रमाणात मोशनला होते त्यावेळी ॲलोज हे औषध आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे अर्जेंटम नायट्रिकम. जेव्हा एखाद्या एन्झायटीमुळे स्ट्रेसमुळे पोटात कळ आल्यासारखं वाटतं त्यावेळी अर्जेंटम नायट्रिकम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कार्बोवेज. जेव्हा पूर्ण पोट खूप प्रचंड फुगल्यासारखं वाटतं की अशा वेळी कार्बोवेज हे औषध आपण वापरू शकतो. अशा प्रकारे होमिओपॅथीमध्ये खूप सारी औषधं उपलब्ध आहेत. त्यातली आपण काही आता आपण बघितली, परंतु ही सगळी औषधं पेशंट टू पेशंट बदलतात, त्याचे डोसेस वेगवेगळे असतात. त्यामुळे ही सगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. तर आपण होमिओपॅथिक औषधांसोबतच जर काही पथ्य पाळली, जर डाएटच्या काही गोष्टी फॉलो केल्या जे आपल्या डे टू डे रुटीनमध्ये, तर आपल्याला खूप लवकर आणि चांगला रिलीफ मिळतो. त्यामध्ये आता आपण बघूयात की काय आपण खाल्लं पाहिजे. आपण जनरली हलकं आणि गरम अन्न खाल्लं पाहिजे. यासोबतच जेवण वेळेवर करणंही खूप महत्त्वाचं आहे आयबीएसच्या पेशंटमध्ये. त्यासोबतच जर तुम्ही कोमट पाणी पिलं तर त्याचाही आपल्याला आयबीएस कंट्रोल ठेवण्यासाठी खूप मोठा उपयोग होईल. आता आपण बघूयात की आयबीएस मध्ये काय खाल्लं नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं स्पायसी, खूप तिखट बाहेरचं जंक फूड जे आपण खातो ते पूर्णतः बंद केलं पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला जास्त चहा कॉफी याची सवय असेल ती सुद्धा कमी केली पाहिजे. त्यासोबतच बेकरी पदार्थ, मैदा वगैरे हे जे आहेत तेही सुद्धा टाळले पाहिजे. या सुद्धा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे.